धाराशिवच्या नळदुर्ग रोडवरून प्रवास करणारे हजारो प्रवासी आणि धाराशिवमध्ये राहणारे अनेक जण या एका नावाला नक्कीच ओळखतात, हॉटेल भाग्यश्री. इथली चव आणि इथली गर्दी नेहमीच चर्चेत असते. पण या यशस्वी हॉटेलच्या मागे असलेल्या चेहऱ्याला तुम्ही ओळखता का? ही गोष्ट आहे नागेश माडके नावाच्या एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची. चला ऐकूया त्यांची प्रेरणादायी कहाणी. नागेश माडके यांचा प्रवास आजच्या या मोठ्या हॉटेलमधून सुरू झाला नाही. त्याची सुरुवात झाली होती याच रस्त्यावरच्या एका छोट्याशा गाडीपासून. दिवसरात्र एक करून ऊनपावसाची पर्वा न करता नागेश भाऊ ग्राहकांना गरमागरम आणि चविष्ट जेवण देत होते. त्या काळातही त्यांच्या गाडीवर गर्दी असायची. लोक विचारायचे, भाऊ तुमच्या हातचं जेवण इतकं चविष्ट कसं लागतं? तेव्हा ते हसून उत्तर द्यायचे, माझा मसाला एकच आहे, प्रामाणिकपणा आणि मेहनत. ग्राहकांना फक्त चांगली चव नाही तर त्यांच्या वागण्यातला आपलेपणाही आवडायचा. इथूनच भाग्यश्रीचा पाया रचला जात होता. आज हॉटेल भाग्यश्री धाराशिवमधील एक महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे. पण या यशामागचं रहस्य काय आहे? नागेश भाऊ त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफला फक्त कर्मचारी मानत नाही तर आपलं कुटुंब मानतात. त्यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होतात. म्हणूनच इथला प्रत्येक कर्मचारी जीव ओतून काम करतो. इतकं यश मिळवूनही नागेश भाऊ आजही अनेकदा स्वतः किचनमध्ये जाऊन जेवणाची चव तपासतात. ग्राहकाच्या पोटात जाणारा प्रत्येक घास हा उत्तमच असला पाहिजे, हा त्यांचा साधा नियम आहे. हाच प्रामाणिकपणा लोकांना भाग्यश्रीकडे खेचून आणतो. नागेश माडके यांची कहाणी आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवते. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मोठ्या पदव्या किंवा वारसा हक्काने मिळालेली संपत्तीच पाहिजे असं नाही. तुम्हाला पाहिजे एक स्वप्न, ते पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट आणि कधीही सोडायची प्रामाणिकपणाची साथ. या हॉटेलची खरी भाग्यश्री म्हणजे संपत्ती ही त्याची कमाई नाही तर नागेश माडके यांनी कमावलेली लोकांची मनं आणि प्रेम आहे. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच संघर्षातून यश या शब्दांवर आपला विश्वास बसतो.